नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडव्यामुळे सगळीकडे कसं चैतन्य वातावरण आहे। च्या घरी सुद्धा सकाळपासूनच लगबग सुरू होती। आज आई आणि मामांनी मिळून गुढी उभारली। गुढीपाडवा फक्त सण नाही तर आपल्या संस्कृतीचा आणि आनंदाचा वारसा आहे। बघा आमची गुढी किती सुंदर आणि प्रसन्न दिसते ना। नवीन रेशमी साडी, फुलांचा हार, साखरेची गाठी आणि त्यावर तांब्या। गुढी म्हणजे विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीकच। मग नंतर मी सुद्धा गुढीची पूजा करून घेतली। नंतर आईने मला कडुलिंब आणि डाळीचा प्रसाद दिला। चवीला प्रसाद जरी कडू लागत असला तरी आरोग्यासाठी तो खूप फायदेशीर असतो। वर्षाची सुरुवात या कडवट गोड चवीने करून आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला सामोरे जायची शक्ती मिळते। आता आपण वळूया सर्वांच्याच आवडीच्या विषयाकडे। मम्मी किचन मध्ये नैवेद्यासाठी गरमागरम बेत बनवत होती। आज खास गुढीपाडव्यामुळे घरात नैवेद्यासाठी पुरणपोळी, कटाची आमटी, कुरकुरीत पुऱ्या आणि श्रीखंड मम्मी बनवत होती। असा होता आमचा आजचा दिवस। तुम्ही गुढीपाडवा कसा साजरा केला हे कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जाता जाता आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका।